विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहतात ॲडमिशनवाला आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर थोडंसं डिस्कशन करूया बी.टेक इंजिनिअरिंग आणि तत्सम ज्या ॲडमिशन प्रोसिजर चालू आहेत त्याबाबत MSTCET 2025च्या अंतर्गत. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं झालं असेल की शेवटची तारीख आहे म्हणून कागदपत्र नसतानाही तुम्ही फॉर्म भरला, तो कन्फर्म केला, परंतु आता 2 वेळेस झालं, डेट वाढली, अजून एखाद्या वेळेस वाढण्याची शक्यता आहे. तर मग अशा वेळेस आता कागदपत्र आपल्याकडे आलेले आहेत, तर आपल्याला काय करता येईल किंवा कोणकोणत्या कंडिशन्समध्ये किंवा केव्हा केव्हा आपण आपले कागदपत्र आता ह्या ॲडमिशन प्रोसिजरसाठी समाविष्ट करू शकू किंवा जे आत्ता डॉक्युमेंट आपल्याकडे आले त्याचा आपल्याला फायदा घ्यायचा तर ते कसं करता येईल, कागदपत्रे आपल्याला सबमिट कधी किंवा केव्हा अपलोड करता येतील याबाबत आपण डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला करू सुरुवात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं बोललो मगाशीच की परिस्थिती अशी असेल, शेवटची तारीख आहे, डेट संपत आलेली आहे, डॉक्युमेंट मिळायला वेळ आहे आणि असे डॉक्युमेंट आहेत की ज्यामुळे त्याची रिसिप्टही चालत नाही. म्हणजे EWS, त्याच्यानंतर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर या 3 डॉक्युमेंटची रिसिप्ट तुम्ही अपलोड केली तरी भागते. परंतु बाकीचे जे डॉक्युमेंट ज्यांचं अजून SABC वाले जे विद्यार्थी आहेत, कास्ट चाललेलं नाही आहे, अशांनी काय करायचं, किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं इन्कम सर्टिफिकेट खूप लोड असल्यामुळं आलेलं नाही, त्याच्यामुळे TFWSला त्याला अप्लाय करता नाही आलं किंवा बाकीच्या गोष्टी त्याला फायदा घेता नाही आला, तर अशा वेळेस विद्यार्थ्यांना काय करायचं, किंवा एखाद्याचा रिवाइज रिझल्ट आलेला आहे, तो इलिजिबल होत नव्हता, आता इलिजिबल झालेला आहे, फॉर्म रिजेक्ट झाला होता, किंवा काही मार्क्स वाढले आहेत, काही चूक झाली होती परंतु अनावधानाने तसाच फॉर्म तो कन्फर्म झालेला दिसतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की याबाबत तुमच्या आता लक्षात आलेलं आहे, परंतु आपण फॉर्म कन्फर्म केल्यामुळे आता काही करता येत नाही, तर मग ते केव्हा करता येईल किंवा आता काही मार्ग आहे का, यावर आपण डिस्कशन करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगू इच्छितो, काळजी नसावी, आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. त्याच्यासाठी स्क्रुटिनीवाल्यांसाठी आपण पहिल्यांदा बघू की ती कशी तक्रार टाकू शकतात. तर चला, इथं जाऊन तुम्ही हे माहीतच आहे तुम्हाला, इथं जाऊन तुम्ही लॉग इन करा. लॉग इनला गेल्यानंतर तुम्ही तुमच्या या प्रकारच्या विंडोला जाणार, इथून लॉग इन करा आणि जा तुमच्या पोर्टलवरती. तर आपण आपल्या होम पेजवरती आलेलो आहोत. इथं दिसतंय की आपला फॉर्म आता कन्फर्म झालेला आहे आणि कन्फर्म झाल्यामुळे आता आपल्याला फॉर्ममध्ये बदल करता येणार नाहीत. तर अशा वेळेस इथं इम्पॉर्टंट लिंक्समध्ये आपल्याला ग्रीव्हन्सचा ऑप्शन दिलेला आहे. स्क्रुटिनीवाल्यांसाठी हा ऑप्शन आहे. इथं तुम्ही जा, इथं नंतर तुम्ही सिलेक्ट करा की तुमची तक्रार काय आहे किंवा कशामध्ये करेक्शन्स करायचं. तुमच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट डोमेसाईल नव्हतं, आलंय, कॅन्डिडेटच्या नावामध्ये काहीतरी गडबड झाली आहे, तुम्हाला कॅन्डिडेट टाईप बदलायचा आहे, कास्ट सर्टिफिकेटबाबत काहीतरी तुमची तक्रार आहे, CT स्कोर कार्डबाबत काहीतरी गडबड झालेली आहे, कास्ट व्हॅलिडिटी जो तुम्हाला इथं बदलायचा आहे तो तुम्ही इथं सिलेक्ट करा आणि त्याच्याबाबत तुम्ही काय करा, एकदा सिलेक्ट तुम्ही केलं, TFWS बाबत इन्कम नव्हतं, आता माझ्याकडे आलेलं आहे, तुम्ही सिलेक्ट करा, विषय तो येईल. इथं TFWSसाठी तुमचे इन्कम सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करा आणि इथं तुम्ही लिहा, तुम्हाला काय लिहायचं आहे की माझं इन्कम सर्टिफिकेट नव्हतं, आता इन्कम सर्टिफिकेट आलेलं आहे, माझ्यासाठी फॉर्म अनलॉक करता आला तर बघा अनलॉक करावा, मी तो अपलोड करून पुन्हा सबमिट करेल आणि तुम्ही इथून सेंड ग्रीव्हन्स करा. एकदा तुम्ही ग्रीव्हन्स सेंड केले की तुमच्या ग्रीव्हन्सचं स्टेटस तुम्हाला इथं दिसेल. आता ग्रीव्हन्स नाहीच आहे त्याच्यामुळे इथं दिसणार नाही, ग्रीव्हन्सचं स्टेटस इथं दिसेल. ग्रीव्हन्स अप्रूव्ह झाला की तुमचा फॉर्म इथं अनलॉक होईल. आता ही परिस्थिती, हे बटन, ह्या जी प्रोसेस ही सध्याही चालू आहे, तुम्ही स्क्रुटिनीवाले करू शकतात आणि तुमची जी तक्रार आहे, तुमचे जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे किंवा जो फॉर्म तुमच्या फॉर्ममध्ये बदल करायचा आहे तो तुम्ही इथून करू शकता. आणि हे जे आहे जनरल तिकीट्स, तर हे तुमच्या जनरल इन्फॉर्मेशनसाठी आहे. तुम्हाला पासवर्ड तुमचा हे झाला आहे, मोबाईल नंबर बदलला आहे, मोबाईल नंबर बदलायचा आहे किंवा बाकीच्या ज्या तक्रारी आहेत पोर्टल किंवा प्रोसिजरबाबत त्या तुम्ही इथून टाकू शकता. इथून मात्र तुम्ही ग्रीव्हन्स जो आहे रिगार्डिंग तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म तो टाकू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिनीने फॉर्म भरला आहे ते जर ग्रीव्हन्सवर आत्ता गेले तर त्यांना दिसेल की तुमचं व्हेरिफिकेशन नसल्यामुळे तुम्ही काय करायचं, तुम्हाला ऑनलाईन ग्रीव्हन्सची सुविधा नाही आहे. तुम्ही काय करायचं, जायचं फिजिकल स्क्रुटिनी. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे त्यांच्याकडे जा आणि तिथं जाऊन तुम्ही काय करा, तुमच्या फॉर्मचे जे काही आत्ता तुम्हाला अपडेट करायचे ते त्यांना रिक्वेस्ट करा. आता जर त्यांनी ती केली, वेल अँड गुड, नाही केली तर आपल्याकडे एक अधिकृत आणि असं टाईम फ्रेम आहे की ज्यावेळेस आपण हे सगळे बदल करू शकतो. करण्यासाठी आपल्याला तारीख दिलेली आहे. सध्याच्या वेळापत्रकानुसार 19 ते 21च्या दरम्यान 100% हे काम तर होणार आहे. त्याच्यामुळे आता सध्या काही घाबरून जायचं कारण नाही.
सध्या झालं तर ठीक आहे, तुमच्या एफसीला विचारा, ऑनलाईन ग्रीव्हन्सवाले ई स्क्रुटिनीवाले तुम्ही ऑनलाईन ग्रीव्हन्स टाका, ग्रीव्हन्स सॉल्व्ह झाला तर बेस्ट, काही प्रॉब्लेमच नाही झालं तर 19 ते 21 दरम्यान तर तो होणारच आहे. ती अधिकृत डेटही आपल्यासाठी दिलेली ई स्क्रुटिनीवाल्यांसाठी प्रोसेस आहे, बघून घ्या. तुम्ही ऑनलाईन लॉग इन करून तुमचे ग्रीव्हन्स भरायचे आहेत. त्याच्यानंतर तुमचा फॉर्म अनलॉक केला जाईल. तुम्ही तो परत डॉक्युमेंट अपलोड करायचे, परत त्यांच्याकडे पाठवायचा आहे आणि तो ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट तुमचा ग्रीव्हन्स होईल आणि तुम्हाला रिसिप्ट जी आहे ती व्हर्जन 2-3 जो तुमचं जे ओल्ड व्हर्जन आहे त्याच्यापेक्षा एक नवीन रिसिप्ट जनरेट होईल व्हर्जन वाईज रिसिप्ट जनरेशनमध्ये आणि तुम्हाला मग नवीन रिसिप्ट तिथे मिळेल, चेंजेस सहित तुम्हाला कळेल तिथे. आणि हे जे आहेत फिजिकल स्क्रुटिनीवाले त्यांनी काय करायचं, एफसीला व्हिजिट द्यायची आणि ग्रीव्हन्सेस तिथंच त्यांनी सबमिट करायचे आणि तिथंच त्यांच्याकडून ते सोडून घ्यायचे. कारण विद्यार्थी मित्रांनो, एकदा फायनल मेरिट लिस्ट आली की मग कसल्याही प्रकारचे बदल शक्य नाहीत. जे काही बदल आपल्याला करायचे ते याच कालावधीमध्ये करायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे आत्ता डॉक्युमेंट आले तुम्ही ग्रीव्हन्स टाकून बघा, टाकून ठेवा. जर सॉल्व्ह झाले आता तर बेस्टच आहे, नाहीतर 19 ते 21 दरम्यान ते होणारच आहेत. आणि जर अजून एखादं एक्सटेन्शन मिळालं आपल्याला तर पुन्हा ही तारीख बदलेल. जोपर्यंत पूर्ण शेड्यूल येत नाही तोपर्यंत असं होऊ शकतं की थोडे थोडे तुम्हाला एक्सटेन्शन दिले जाऊ शकतात. बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेचसे डॉक्युमेंट अजून आलेले नाहीत. SABCच्या विद्यार्थ्यांना अजून प्रॉब्लेम आहेत, इन्कम सर्टिफिकेट मिळण्यास प्रॉब्लेम आहेत, इव्हन डोमेसाईल बऱ्याच जणांना अजून मिळालेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे अजून एक काही दिवस होऊ शकतं असं की तुम्हाला एक्सटेन्शन मिळू शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या छोट्याशा व्हिडिओमध्ये बस इतकंच होतं. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.